बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा. मी तुम्हाला हे आव्हान वारंवार करत असतो, कारण सध्याच्या या पेड मीडियाच्या जमान्यात शिवसैनिकांनो आपल्याला आपल्या हक्काची माध्यमं ही विकसित करावी लागतील, ज्या माध्यमांद्वारे शिवसेनेचे विचार, आपल्या शिवसेनेचे विचार थेट शिवसैनिकांपर्यंत पोहोचविता आले पाहिजेत. अशी आपल्या स्वतःची हक्काची माध्यमं विकसित करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत गरजेची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा आणि शिवसेना एक वादळवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, जेणेकरून हे व्हिडिओज YouTube द्वारे पुढे रिकमेंडेशन मध्ये पाठविले जातील आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत हे सारे विचार, पक्षाच्या माध्यमातून जे विचार जात आहेत ते सारे शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत होईल. तुम्हा सर्वांना पुन्हा विनंती करतो. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी मी तुम्हा सर्वांशी बोलतोय. काहीही डीप अनालिसिस मी आज काही करणार नाहीये, पण मला वरकरणी काही गोष्टी दिसत आहेत सांगलीमध्ये. त्या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांशी बोलणं मला गरजेचं वाटलं, त्यासाठी आजचा हा खटाटोप. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, विशेषतः शिवसैनिकांना, सांगलीमध्ये नेमकं चाललंय काय? इंडिया आघाडी म्हणा किंवा महाविकास आघाडी यामध्ये सांगलीमध्ये नेमकं काय चालू आहे? खरंच काँग्रेस पाठिंबा देत आहे का? कारण तसं पाहायला गेलं तर सांगली हा लोकसभा मतदारसंघ फारसा कधी शिवसेनेने लढवला नव्हता. हा कायम, म्हणजे आता आपली ही पहिल्यांदा आघाडी आहे, महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा. या अगोदर हा भारतीय जनता पक्षाने आणि काँग्रेसच्या त्यांच्या अलायन्समध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ लढवलेला आहे. पण सध्याची वेळ पाहता, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता, सांगली हा लोकसभा मतदारसंघ सध्याच्या घडीला शिवसेनेने लढवणं हे फायद्याचं ठरणार आहे आणि तशा प्रकारची चित्र तिथे स्पष्ट दिसत आहेत. आणि त्यातही चंद्रहार पाटील, जे डबल केसरी तुम्ही म्हणू शकता, डबल हिंद केसरी म्हणू शकता तुम्ही, चंद्रहार पाटील सारख्या एका नवयुवकाने, शेतकरी पुत्राने, ज्याची नाळ मातीशी जोडलेली आहे, अशा युवकाने ज्या वेळेस आपल्या संपूर्ण टीमसह, ज्याचं सांगलीमध्ये, विशेषतः आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूरचा काही पट्टा असेल, या सर्व पट्ट्यामध्ये ज्याचं प्राबल्य आहे, कारण हा कुस्ती पट्टा आहे, या कुस्ती पट्ट्यामध्ये म्हणजे यांना मानणारा एक मोठा वर्ग देखील तिथे आहे सांगली पट्ट्यामध्ये. मग सांगलीमधून शिवसेनेने यांना लोकसभेला उतरवलं, तर काँग्रेसने अशा वेळेस सबुरीची भूमिका घ्यायला हवी होती. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण लक्षात घ्या, ही परिस्थिती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, या हुकुमशहांच्या विरोधात, या तानाशहांच्या विरोधात लढण्याची आहे, नाही की आपसामध्ये भांडण तंटे करण्याची आहे. आज तुम्ही पाहिला असाल, नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काही विधानं झाली संजय राऊत साहेबांना घेऊन. आता संजय राऊत साहेबांनी जे विधान केलं होतं काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना घेऊन, नौटंकी करू नका म्हणून, हे विधान एक उद्विग्नतेतून होतं. कारण शिवसेना ज्या वेळेस त्याग करायची वेळ येते त्या वेळेस शिवसेना मागे पुढे पाहत नाही. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आणि ही उद्विग्नता संजय राऊत साहेबांनी का बोलून दाखवली असेल याचं देखील मी तुम्हाला कारण सांगतो. तुम्हाला रामटेकची जागा माहिती असेल, शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत तिथे, ती जागा शिवसेनेने सोडली. तुम्हाला कोल्हापूरची जागा माहिती असेल, जिथे आता शाहू महाराज स्वतः उभे राहिलेत काँग्रेसच्या तिकिटावरनं, ती जागा शिवसेनेने सोडली. दोन विद्यमान खासदार, मी तुम्हाला दोनच उदाहरणं दिली. एक साधंसं उदाहरण द्यायचं झालं तर अमरावतीची जागा देखील शिवसेनेसाठी भक्कम होती, तीही जागा शिवसेनेने सोडली, जिथे दोन विद्यमान खासदार असताना. तसं पाहायला गेलं तर काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार असलेली एकही जागा शिवसेनेने खेचलेली नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आजवर लढवली असाल, पण तुमचा तिथे विद्यमान खासदार नव्हता, सिटिंग खासदार नव्हता. आणि काँग्रेसचा महाराष्ट्रातनं एकमेव खासदार होते, त्यांचं मागे दुर्दैवी निधन झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं, ही उद्विग्नता आहे. ज्यावेळेस शिवसेना त्याग बलिदान करते त्यावेळेस तुम्ही तिला हलक्यामध्ये घेता, आणि ज्या वेळेस एखादी जागा जिथे शिवसेना पहिल्यांदा आपला उमेदवार उतरवते, जसं सांगली असेल, ईशान्य मुंबई असेल, ईशान्य मुंबईमध्ये देखील शिवसेनेने आजवर ही जागा कधी लढली नव्हती. ही जागा कायम
तहामध्ये किंवा वाटाघाट्यांमध्ये कायम भारतीय जनता पक्षाकडे असायची, जिथे सध्या संजय दिना पाटील शिवसेनेचे उमेदवार आहेत. मिहिर कोटेचांच्या विरुद्ध, एका गुजराती उमेदवाराच्या विरुद्ध संजय दिना पाटील एक स्थानिक भूमिपुत्र उभे आहेत. ह्या 1-2 जागांचा अपवाद जर वगळला तर उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांच्या जागा कुणीही घेतलेल्या नाहीयेत. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. नाना पटोलेंचं हे विधान की संजय राऊत साहेबांनी नौटंकी करू नये वगैरे, ही अपरिपक्वतेची उदाहरणं आहेत. कारण हे मोठे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, काँग्रेस सारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बघायला गेलं तर एका जागेवरून ताणणं हे काँग्रेसला देखील परवडणारं नाही. आज शिवसेना महाराष्ट्रातला बलाढ्य पक्ष आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातला बलाढ्य पक्ष आजच्या घडीला हा शिवसेना आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलंय त्या सगळ्या प्रकाराला पाहता महाराष्ट्रातला एक विशेष वर्ग, तरुण वर्ग, बहुजन वर्ग, दलित वर्ग, मुस्लिम वर्ग, शीख वर्ग, अन्य मायनॉरिटीज, ख्रिश्चन वर्ग, सारेच्या सारे शिवसेनेकडे वळत आहेत. सारेच्या सारे. आजच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता असा जर तुम्ही कधी सर्वे टाकाल, कुठल्याही माध्यमांवर टाका, शिवसेनेच्या माध्यमांवर मी म्हणत नाही, तुम्ही मीडियाच्या कुठल्याही माध्यमांवर जर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किंवा या सर्व वरिष्ठ नेत्यांपैकी देखील सगळ्यात मोठा नेता जर असं तुम्ही सर्वे टाकलात तर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नाव येईल. याचा अर्थ महाराष्ट्रातली जनता उद्धव साहेबांवर जेवढं आधी प्रेम करत होती त्याच्याही डबल किंवा टिबल 3 पटीने जास्त प्रेम आता महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर करते. कारण त्यांना कळून चुकलेलं आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला सावरण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आहे. असेल तो आपसामध्ये काही बघा, शेवटी भांड्याला भांड लागतं, तंटे होतात, वादावाद्या होतात, पण इथपर्यंत वरच्या पातळीला म्हणजे नौटंकी करू नये. जर आपण संजय राऊत साहेबांचं नाव घेऊन जर बोलत असाल, कारण संजय राऊत साहेबांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं, त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचीही नावं न घेता फक्त उद्देशून म्हटलं की काँग्रेसच्या काही नेत्यांनी नौटंकी करू नये. त्यांचा रोष हा स्थानिक नेतृत्वावर होता, नाही की नाना पटोलेंवर किंवा वरिष्ठ नेतृत्वांवर. पण आपण ज्यावेळेस टीका करता त्यावेळेस आपण स्पष्ट नाव घेतलं संजय राऊत यांचं. शिवसेनेचे नेते आहेत ते. शिवसेनेसाठी त्यांनी केलेला त्याग हा तुम्ही पाहिलेला नसेल कदाचित, पण तो आम्हा शिवसैनिकांना कळतो. एवढा दबाव, एवढं सारं वातावरण विरोधात असताना त्या माणसाने 103 दिवस जेलमध्ये काढले, पण तो माणूस झुकला नाही. आजही शिवसेनेच्या साऱ्या प्रचारांमध्ये त्यांचं शेड्यूल पाहता, त्यांचं वय पाहता, त्यांचं आरोग्य पाहता, ते ज्या प्रकारे मेहनत करतात, ज्या प्रकारे धडपड करतात, त्याच्यासाठी एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आज अनेक नेत्यांना, शिंदे टोळीच्या असतील, भारतीय जनता पक्षाच्या असतील, अजित पवार गटाच्या असतील किंवा केंद्रातल्या अनेक नेत्यांना ह्यांच्या स्वयंघोषित काय ते 56 इंचाच्या छातीवाल्यांना अंगावर नाही तर शिंगावर घेण्याचं काम संजय राऊत साहेब करतात. त्यांच्याविषयी जर तुम्ही असे नौटंकीसारखे शब्द वापराल तर कदाचित ह्या वेळेस आम्ही सहन केलं, पुढच्या वेळेस कदाचित हे सहन होणार नाही. आपण युती धर्म पाळतो, आपण महाविकास आघाडी धर्म पाळतो, पण त्याच्यामध्ये काही पथ्य, काही तारतम्य ही ठेवावी लागतात. सांगली सारख्या एखाद्या जागेवरून जर आपण इतकं ताणू शकता तर विचार करा, रामटेक सारखी जागा असेल, कोल्हापूर सारखी जागा असेल. तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवं, कोल्हापूर सारख्या जागेवर स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जाऊन तिथे शाहू महाराजांची भेट घेऊन, त्यांच्या कुटुंबासह भेट घेऊन शाहू महाराजांना सांगितलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही सारे, आमचा सारा पक्ष तुमच्या पाठीशी आहे महाराज, सारा पक्ष तुमच्या पाठीशी आहे आणि दिल्लीच्या तख्तावर तुम्ही जाणार महाराज, इथून महाराष्ट्रातनं शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अशा प्रकारचं एक आश्वासन देतात शिवसेनेचे पक्ष. बघा ना, तो कुठे आहे? राजकीय मॅच्युरिटी ज्याला म्हणतात तो भाग तुमच्यामध्ये कुठे आहे? एक शेतकरी पुत्र, तो चंद्रहार पाटील जे आपले आहेत उमेदवार, त्यांच्या नावाला अजून देखील तिकडे सांगलीतले काँग्रेस नेते विरोध करतायत. निरुपम सारख्याचं निलंबन करणं, याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, कारण त्या माणसाने ज्या प्रकारचे शब्द अजूनही वापरतोय ते शब्द कधीही पटणारे नव्हते. एका विशिष्ट मर्यादेनंतर निरुपमला काय धुवायचा तो आम्ही धुतला असता बरोबर, पण ती अडथळे येत होते आणि ते अडथळे तुम्ही बाजूला केलेत, त्याबद्दल तुमचे खराब मनापासून आभार. पण आता जी विधानं होत आहेत ती विधानं कुठेतरी सांगलीसारख्या एखाद्या जागेला घेऊन महाविकास आघाडीला, विशेषतः आपल्या इंडिया आघाडीला परवडणारी नाहीत. ही सुरुवात आहे, अजून विधानसभा तोंडावर आहेत. आपल्याला महाराष्ट्रातनं जवळपास 40च्या वर सीट्स घ्यायच्या आहेत, 40च्या वर. जिथे जिथे ज्याची समजा नाही शिवसेनेची ताकद असं तुम्ही समजून चला, समजा नाही शिवसेनेची ताकद असं नाहीये, पण मी समजा असं म्हणतो, एक उदाहरण घ्या, तुम्ही निवडून आणा शिवसेनेला आणि जिथे तुमची ताकद नाही शिवसेना निवडून आणेल तुम्हाला. याला म्हणतात गठबंधन, याला म्हणतात महायुती, याला म्हणतात महाविकास आघाडी, याला म्हणतात इंडिया आघाडी.
म्हणजे कुठली युती घ्या, मला असं महायुती किंवा महाविकास असं नाही म्हणायचं. युती म्हणजे काय तर याला म्हणतात, जर माझी ताकद नाही तर तुझी ताकद लाव. जसं आजवर भाजपने कसं केलं, शिवसेनेला जिथे जिथे जागा मिळाल्या तिथे तिथे भारतीय जनता पक्षाने अपक्ष उभे केले. हा यांचा युती धर्म होता. अगदी त्याच पावलांवर जर आपण पाऊल टाकणार असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला मग. असो, मला जे सांगायचंय ते माझ्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचलं. पण शिवसैनिकांना ही एक विनंती आहे की लगेचच कुठल्याही प्रतिक्रियेवर, म्हणजे क्रियेवर प्रतिक्रिया देणं हे काही उचित नाही. आपण पाहूयात, नाही कुणी पाठिंबा दिला, शिवसेना त्यांना जिंकवून आणण्यासाठी, चंद्रहार पाटलांना जिंकवून आणण्यासाठी शिवसेना अतिशय सक्षम आहे. पण महाविकास आघाडीचा एक धर्म म्हणून या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी लवकरात लवकर पाणी पडावं, थंड व्हावं, हे वातावरण थंड व्हावं आणि चांगल्या पद्धतीने आपण सारे प्रचारात उतरावे हीच माफक अपेक्षा करतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि हे सारं लवकर होईल अशी ही अपेक्षा करतो. कारण ज्यावेळेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेस भर सभेमध्ये ज्याचं नाव घेतात तो दिल्लीत पोहोचलेला असतो आणि चंद्रहार पाटलांना त्यांनी बोलवून त्यांचं नाव घेतलेलं आहे. याचा अर्थ ती व्यक्ती दिल्लीत, तिकीट वगैरे नाही बरं का, दिल्लीत पोहोचलेली असते. तुम्हाला समजायचंय मी काय सांगतोय ते. धैर्यशील मानेच्या पाठीवर कसा हात ठेवला होता तुम्हाला आठवत असेल. अगदी तसाच चंद्रहार पाटलांच्या पाठीवर हात ठेवला गेला आणि चंद्रहार पाटील दिल्लीमध्ये शिवसेनेचे खासदार म्हणून शिवसेनेचा आवाज बुलंद करतील, महाविकास आघाडीचा आवाज बुलंद करतील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.